नाव जे आहे ते भ्रष्ट महायुती कॉर्पोरेशन करण्याचं काम या महायुती सरकारच्या माध्यमातून सातत्याने आपण बघत आहोत। 3 वर्ष 9 महिने या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचे लोकप्रतिनिधी नाहीत आणि लोकप्रतिनिधी असल्यामुळे पूर्ण कारभार जो आहे तो प्रशासनाच्या आणि सरकारच्या हातामध्ये घेऊन ज्या तऱ्हेने मुंबईला त्या ठिकाणी लुटण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या विरोधात आज आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हे आरोप प्रमाणपत्र घेऊन आलेलो आहोत आणि या आरोप पत्राच्या माध्यमातून भ्रष्ट महायुतीचं कॉर्पोरेशन कशा तऱ्हेने काम करते हे आपल्या सगळ्यांसमोर आम्ही या ठिकाणी दाखवत आहोत। सचिन सावंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न असेल, घनकचऱ्याचं विस्थापन असेल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रस्त्याच्या समस्या असतील, खड्ड्याच्या समस्या असतील, त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या असेल आणि सगळ्यात महत्त्वाची आता निर्माण झालेली वायू प्रदूषणाची समस्या असेल, या सगळ्या समस्यावरती आम्ही सातत्याने आवाज उचलण्याचं काम केलेलं आहे। आज या आरोपपत्राच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत या सरकारला की आपण ज्या तऱ्हेने मुंबईकरांवर अन्याय केलेला आहे, मुंबईची ज्या तऱ्हेने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची वाताहत केलेली आहे ती आम्ही आपल्या समोर त्या ठिकाणी मांडत आहोत। येणाऱ्या काळामध्ये मुंबई काँग्रेसच्या वतीने आमचा जाहीरनामा त्या ठिकाणी दिला जाईल, पण या काळामध्ये करत असताना तुम्ही जो काम केलेलं आहे त्याचं आरोपपत्र जनतेसमोर आज आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत आणि या आरोपपत्राच्या माध्यमातून आमचं आपल्याला सांगणं आहे आणि मुंबईकरांच्या जनतेचं सुद्धा आपल्याला सांगणं आहे, कारण या वेळचं इलेक्शन बिलकुल सचिन सावंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जात, धर्म, प्रांत, भाषा याचा विवाद निर्माण न करता विवाद नको विकास हवा या मुद्द्याखाली काँग्रेस पार्टी मुंबईकरांचा आवाज म्हणून येत आहे। मुंबईकरांच्या प्रश्नावर यावेळेचं इलेक्शन झालं पाहिजे। जसं मी मगाशी सांगितलं त्या ट्रॅफिकची समस्या दूर झाली पाहिजे, परिवहनची व्यवस्थापन झाली पाहिजे, जी सगळ्यात महत्वाची आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट। आज बीएसटी बसेसचा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या व्यतिरिक्त घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे। मिठी रिव्हरचं व्यवस्थापन आणि साफसफाईचं काम कोणाला दिलंय हे सगळ्यांना माहिती पडलेलं आहे आणि या सगळ्या समस्यावरती मुंबई महानगरपालिकेचं सातत्याने जे आहे ते आपण जर बघितलं तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अपयश आलेलं आहे। 30 वर्षापासून काही मंडळी सत्तेमध्ये होती, त्यांच्या आघाडीमध्ये होती, नंतर त्या ठिकाणी जवळपास बघितलं असेल आपण की आता जवळपास 4 वर्ष झाली की मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत। अशा वेळेला मुंबई महानगरपालिकेचा जो भोगळ कारभार झाला, मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी तोडल्या गेल्या, हा मुंबईकरांवर जो आहे तो अन्याय आणि म्हणून या आज आरोपपत्राच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांचा आवाज या ठिकाणी ठेवत आहोत आणि मुंबईच्या जनतेचं जे म्हणणं आहे ते आम्ही या ठिकाणी मांडत आहोत। मला वाटतं एक एक काळा बोलू द्या।